महायुद्धामधली आत्ताची परिस्थिती। महायुद्धामध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा आहे पक्ष, काँग्रेसला 6 जागा मिळताना दिसतात महाविकास आघाडीमध्ये, शिवसेनेला 3 जागा मिळताना दिसतात, तर राष्ट्रवादी काँग्रेस यांना एका जागेवर आघाडी मिळताना दिसते। पण काँग्रेसची टॅली ही वर खाली होतीये काय, ज्या ठिकाणी त्यांनी आघाडी घेतलेली होती तिथे एका ठिकाणी काँग्रेसची पुन्हा पिछाडी आले, त्यामुळे काँग्रेस 5, उद्धव ठाकरेंची शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष एका जागेवर आघाडीवर। माहीमधनं अमित ठाकरे यांची आघाडी अजूनही कायम आहे। महायुतीमध्ये 54 जागांमध्ये आघाडी पाहायला मिळते, तर महाविकास आघाडीचा आकडा पुन्हा एकदा खाली आलाय। महायुतीचे आकडे बघूयात। महायुतीला भाजप 35 पेक्षा जास्त जागांवर 38 जागांवर आता आघाडीवर आहे। एकनाथ शिंदे यांचा शिवसेना 11 जागांची आघाडी कायम ठेवून आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 5 जागांची आघाडी कायम ठेवून आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 5 जागांची आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष 4 जागांची आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची एकच जागाची आघाडी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या या पक्षासाठी ही आघाडी काहीशी चिंतेचा विषय, ही संपूर्ण टॅली काहीशी चिंतेचा विषय, कारण बाकी सगळ्या पक्षांचे, इतर 5 पक्षांचे आकडे बदलत असताना, पुढे सरकत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा आकडा मात्र अजूनही 1 याच ठिकाणी थांबलेला आहे। आणि महायुतीनं 50चा आकडा पार केल्यानंतर सुद्धा महायुतीची टॅली ही वेगानं पुढे सरकते। 70 जागांचे जे पहिले कल हाती आले त्यानुसार महायुती 55 जागांवर आणि महाविकास आघाडी 12 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 39 जागांवर, एकनाथ शिंदे यांचा पक्ष अजूनही 11 जागांवर आणि अजित पवारांचा पक्ष 5 जागांवर। भाजपचा आकडा ज्या पद्धतीनं वाढतोय, ज्या गतीनं वाढतोय ते पाहता पक्षफुटी हा मुद्दा या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचा राहिला नसावा असं आत्ता म्हणावं लागतंय। पण अर्थात जसं मी मगाशी म्हटलं, हे खूप पहिल्या मुद्द्यामधले, पहिल्या फेऱ्यांमधले निकाल आहेत।